नमस्कार. जेतू जेतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. बंधू भगिनींनो, दिवाळीचे म्हणजेच सणासुदीचे आनंदाचे दिवस आता येऊ पाहत आहेत. तर याविषयीच हा व्हिडिओ आहे. देशविदेशात निरनिराळ्या पद्धतीने साजरा होणारा हिंदूंचा सण म्हणजे दिवाळी. म्हणजेच दिवाळी फक्त भारतातच नव्हे तर जगातील कानाकोपऱ्यातही वेगवेगळ्या पद्धतीने का होत नाही, परंतु आनंदाने साजरी होते. घरोघरी आनंदाचे तोरण बांधणारी आपली ही भारतीय दिवाळी आता विदेशातही चैतन्य निर्माण करत आहे. दीपोत्सव थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घरापर्यंत पोहोचला आहे, तर इंग्लंडच्या रस्त्यावरही दिवाळीची धूम दिसत आहे. सद्य परिस्थितीत जग एक ग्लोबल व्हिलेज झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक देशात विविध देशातील लोक कामधंदा आणि शिक्षणाच्या निमित्ताने जातात, तेथेच स्थायिक होतात. त्यामध्ये भारतीयांची संख्याही भरपूर आहे. लोकांचे स्थलांतर म्हणजे त्यांच्यासोबत त्यांची संस्कृती, भाषा, सण यांचेही स्थलांतर आलेच. त्यामुळे जगभर पसरलेल्या भारतीयांनी दिवाळी हा सणही जगभर नेला आहे. त्यात विविध वेशभूषा, भारतीय मिष्टान्ने, फराळाचे पदार्थ, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी, मेहंदी, दिव्याची आरास हे तर आलेच. वेगवेगळ्या देशात ही दिवाळी साजरी करताना भारतापेक्षा काय वेगळ्या गोष्टी असतात ते आता आपण पाहूया. नेपाळमध्ये विविध प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे पूजन करून दिवाळी सण साजरा केला जातो. काग तिहार म्हणजेच कावळ्यांचा दिवस. भारताचा शेजारी असलेल्या नेपाळमध्ये दिवाळी हा सण तिहार म्हणून साजरा करतात. यातील पहिला दिवस काग तिहार म्हणजेच कावळ्यांचा दिवस. कावळ्यांसाठी गोडधोड जेवण बनवून ते घराच्या छतावर ठेवतात. कावळ्यांचे ओरडणे हे दुःख आणि मृत्यूचे प्रतीक असल्यामुळे सणापूर्वी ते दूर करण्यासाठीचाच हा नैवेद्य असतो. हिंदू संस्कृतीत पितृपक्षात ज्याप्रमाणे कावळ्याला पिंडदान केले जाते, अगदी त्याच आधारावर नेपाळमध्ये बहुतेक ही पद्धत असावी. नेपाळमध्ये दुसरा दिवस असतो कुकुर तिहार. या दिवशी कुत्र्यांची पूजा केली जाते. या दिवशी कुत्र्याला कुंकवाचा टिळा लावून गळ्यात झेंडूची माळ घालून त्याला गोडधोड जेवण दिले जाते. कुत्र्याचे मानवाशी असलेले प्रामाणिक नाते जपणे हाच यामागचा प्रामाणिक उद्देश असावा. तिसरा दिवस असतो गाय तिहार म्हणजेच गोपूजन. या दिवशी गायींची पूजा करतात. गाईला गोडधोड खाऊ घालतात, त्यांना स्वच्छ आंघोळ घालतात आणि त्यांना देवतुल्य मानून त्यांचे मनोभावे पूजन करतात. तर या सणासुदीचा नेपाळमध्ये साजरा होणारा चौथा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन. या दिवशी भारतीयांप्रमाणेच नेपाळमध्येही लक्ष्मीपूजन केले जाते. आता पाहूया आपली दिवाळी इंडोनेशियामध्ये कशी साजरी करतात. दिव्यांची रोषणाई करून दिवाळी साजरी करणारा देश म्हणजेच इंडोनेशिया. येथे मुख्यतः बाली बेटांमध्ये देवळांना दिव्याची रोषणाई करतात आणि दीपोत्सव साजरा करून एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन एकमेकांना गोडधोड मिष्टान्न भेट म्हणून दिली जातात. तर सिंगापूरही काही मागे नाही. दिव्यांची आरास करून उत्साहाने दिवाळी साजरी करणारे सिंगापूरमध्ये अनेक भारतीय स्थायिक आहेत. तेथे आपल्याप्रमाणेच दिवाळी दणक्यात होते. येथील दिव्यांच्या आरासीमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे आकर्षक रूप सगळीकडेच पाहायला मिळते. बरं, मग मलेशियात कशी होते साजरी आपली दिवाळी? तर बाहुल्यांच्या खेळाद्वारे रामायण आणि महाभारत यांचे दर्शन घडवून मलेशियात आपली दिवाळी साजरी केली जाते. मलेशियात शॅडो पपेट म्हणजेच सावल्यांचा खेळ दाखवला जातो. रामायण आणि महाभारतातील कथा बाहुल्यांच्या खेळाद्वारे कलाकृती पूर्णरित्या दाखवल्या जातात. तर थायलंडची तर गोष्टच वेगळी. नदीत दिवे सोडून दिवाळी साजरी करणारा देश म्हणजेच थायलंडमध्ये दिवाळी लुई क्रॅथोंग म्हणून साजरी केली जाते. केळीच्या झाडाच्या पानांपासून बनवलेले सहस्रो दिवे नदीत सोडले जातात आणि हा दीपोत्सव अत्यंत नयनरम्य असाच असतो. तर फिजीमध्ये दिव्यांच्या रोषणाईची स्पर्धाच आयोजित केली जाते. फिजी या पॅसिफिक बेटामध्ये 38% लोक भारतीय वंशाचे आहेत.
तिथे पारंपरिक पद्धतीने अगदी भव्य दिव्य दिवाळी साजरी केली जाते. नादी या शहरामध्ये सिगाटोका, लाउटोका आणि डेनाराऊ या आसपासच्या गावातून विशेषतः दिवाळीसाठी विशेष बसगाड्या सोडतात. याचे कारण म्हणजे या शहरातील दिव्यांच्या रोषणाईची स्पर्धा. फिजीच्या पंतप्रधानांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या स्पर्धेला प्रारंभ केला जातो. आता पाहूया बलाढ्य महासत्ता असणाऱ्या अमेरिकेमध्ये दिवाळी कशी साजरी करतात. तर महाराष्ट्राप्रमाणेच फराळाचे पदार्थ बनवून साजरी केली जाते अमेरिकेत दिवाळी. अमेरिकेतील सहस्रो भारतीय त्यांच्या घरी मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी करतात. पण भारतीय शहरांच्या धर्तीवर येथेही भारतीय मिठाया बनवल्या आणि विकल्याही जातात. चकल्या, लाडू, शंकरपाळे अगदी आपल्यासारखेच स्वादिष्ट पदार्थ येथे बनवले जातात. जॉर्ज बुश हे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा म्हणजेच वर्ष 2003 पासून त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची प्रथा चालू केली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील 2009 मध्ये स्वतःच्या अध्यक्षीय घरात पूर्वेकडील खोलीमध्ये वैदिक मंत्रांच्या जयघोषात दीप प्रज्वलन केले होते आणि व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली होती. तर UK म्हणजेच संयुक्त राष्ट्रांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे साजरी केली जाते आपली दिवाळी. संयुक्त राष्ट्र म्हणजेच UK म्हणजेच युनायटेड किंगडम. भारतीय घरांमध्ये दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करतात. युनिव्हर्सिटी ऑफ सक्सेसच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. लंडन शहरातून दिवाळीनिमित्त एक मोठी मिरवणूक निघते. त्यात भारतीय वाद्य वाजवली जातात. आयुर्वेदिक मसाज म्हणजेच आपल्याकडील अभ्यंग स्नान, मेहंदी या साऱ्या गोष्टी हौसेने येथील लोक करतात. यात विदेशी नागरिकही आनंदाने सहभागी होतात. तर भारतीयांप्रमाणेच अगदी सुट्ट्या जाहीर करून बरेच दिवस म्हणजे जवळपास 2 आठवड्याचा दिवाळी मेला साजरा करणारा न्यूझीलंड देश. न्यूझीलंडमध्ये तर आपल्या दिवाळीची बात ही कुछ और है. न्यूझीलंडमध्ये सिटी काउन्सिलची तऱ्हा आणखीनच वेगळी. ऑकलंड शहर आणि वेलिंग्टन या न्यूझीलंडच्या राजधानीच्या शहरात प्रत्यक्ष दिवाळीच्या आधी 2 आठवडे दिवाळी मेला साजरा करतात. त्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून केले जाते. बी व्हाईट या पार्लमेंटच्या इमारतीसमोर भली मोठी रांगोळी काढली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भारतीय नृत्य, कर्नाटकी संगीत, शास्त्रीय संगीत, रांगोळीच्या कार्यशाळा या गोष्टी देखील यात समाविष्ट असतात. तसेच आता श्रीकृष्णांची मंदिरेही देशोदेशात मस्त थाटात उभी आहेत. त्याचमध्ये हरे कृष्णा आणि स्वामीनारायण मंदिरातूनही मोठ्या प्रमाणावर दिवाळी साजरी केली जाते. हरे कृष्ण मंदिरातील शेंडी ठेवलेले धोतर नेसून हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे असे करत डोलणारे आणि हार्मोनियमवर तासनतास हा जप वाजवणारे विदेशी भक्त दिवाळीची जणू काही वाटच पाहत असतात. न्यूझीलंडमध्ये या मंदिरातून दिवाळीमध्ये अन्नकूटाचे आयोजन देखील केले जाते. आनंदाची ही दिवाळी सगळीकडेच चैतन्याचे तोरण लावत आहे आणि भारतीय दिवाळी आता आपली फक्त भारतीय राहिली नसून ती जागतिक झालेली आहे. त्याचबरोबर ईश्वर प्राप्ती हेच अंतिम ध्येय शिकवणाऱ्या हिंदू धर्माची शिकवणही देशविदेशात पसरत आहे आणि ही आपणा सर्वांसाठीच नक्कीच अभिमानास्पद अशी बाब आहे. आपली भारतीय संस्कृती देशविदेशात चैतन्य निर्माण करते. म्हणूनच तर म्हणावेसे वाटते की जय तू हिंदू राष्ट्रम. बंधू भगिनींनो, देशविदेशात निरनिराळ्या पद्धतीने साजरे होणाऱ्या दिवाळीचा हा माहितीपट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि आपल्या जय तू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.